नमस्कार मित्रांनो, DDM न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मी सध्या उभा आहे अहमदपूर पंचायत समितीची जी भव्य इमारत, नवीन बांधकाम तिचं जवळपास पूर्ण होलेलं आहे। ती ही भव्य इमारत आणि आत्ताच थोड्या वेळापूर्वी झालेल्या वादळी पावसामुळे या पंचायत समितीच्या परिसरात असलेलं भव्य असं पिंपळाचं झाड, हे बघू शकतो आपण, हे झाड तुटून 2 कारवर पडलेलं आहे। म्हणजे मोठी जीवितहानी या ठिकाणी झालेली नसली तरी 2 कारचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आणि मोठा असा हा वृक्ष असलेला अवाढव्य असा मोठा एकदम वृक्ष, या वर्षाखाली कितीतरी नागरिक या पंचायत समितीच्या कामाला आल्यानंतर बसले असते। तसा कट्टाई इथल्या बांधकाम व्यावसायिकाने त्या झाडाभोवती बांधलेला होता, परंतु वीज पडून म्हणा किंवा वाऱ्याचा वेग एवढा मोठा होता की या झाडाच्या 2 भल्या मोठ्या फांद्या दोन्हीकडे थांबलेल्या या कारवर पडून या कारचा चकनाचूर झालेला आहे। आपण बघू शकतो, कार क्रमांक MH47 AN 2519 ही या भल्या मोठ्या पिंपळाच्या फांदीखाली ही कार दबलेली आहे। त्याचबरोबर इकडे माझ्या उजव्या हाताला बघू शकता आपण की ह्या पिंपळाच्या भल्या मोठ्या झाडाची एक फांदी तुटून या ठिकाणी उभी असलेली जी दुसरी कार आहे, कार क्रमांक MH26 CY 0355 ही एक कार आहे। या भल्या मोठ्या पिंपळाच्या झाडाच्या फांदीखाली ही कार ही सुद्धा चकनाचूर झालेली आहे। सुदैवानं या कारमध्ये कोणीही बसलेलं नसल्यामुळे जीवितहानी झालेली नाही। मात्र भला मोठा हा पिंपळाचा वृक्ष दोन्ही दिशेनं दोन्हीकडे 2 फांद्या पडलेल्या आहेत। वाऱ्यापेक्षा या पिंपळाच्या झाडावर वीज पडल्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळं दोन्हीकडल्या फांद्या, एवढ्या भल्या मोठ्या फांद्या सहजासहजी तुटणं शक्य नाही, परंतु तुटून ही घटना अहमदपूर पंचायत समितीच्या नव्यानं बांधकाम होत असलेल्या भव्य दिव्य इमारतीच्या समोर घडली आहे। त्याचबरोबर इथे एक ट्रक आहे जो काहीतरी सामान घेऊन आलेला आहे, त्या ट्रकवर सुद्धा एक फांदी येऊन टेकलेली आहे। अशा प्रकारची ही घटना अहमदपूर शहरामध्ये काही वेळापूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यासह, विजेच्या कडकडाटासह जो वादळी वारा आणि पाऊस झाला त्यामध्ये हे भलं मोठं वृक्ष तुटून पडलेली घटना आपण DDM न्यूज चॅनलच्या सर्व दर्शकांसाठी दाखवतो। ती आमच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहे। या ठिकाणी नुकसान झालं नाही हे सुदैव, मात्र 2 कारचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आणि ही घटना आत्ता काही क्षणापूर्वी घडलेली आहे। DDM न्यूज चॅनलसाठी मी दिनकर मध्यवर।